नमस्कार। इकडे एका गावामध्ये अद्वैत आणि कला राहत असतात। त्यांच्या घरी कार्यक्रम असतो तेव्हा ते कला आणि अद्वैत तिथे नशा करतात। दोघांनाही नशा चढलेली असते। दोघंही नशेत भांडत असतात। अद्वैत आणि कला रूममध्ये येतात आणि अद्वैत म्हणतो 1 2 3। तेवढ्यात अद्वैतचा तोल जातो। लगेच कला त्याला सावरते। अद्वैत कलाच्या मिठीतच येऊन पडतो। तेव्हा लगेच कला म्हणते चांदेकर काय करतोयस तू हे तू। आणि दोघंही लगेच त्या बेडवर पडतात। दोघंही एकमेकांच्या जवळ असतात। कला ही अद्वैतच्या एकदम मिठीत झोपलेली असते। तर इकडे सरोजला काही चैन पडत नाही। सरोज शेवटी राहुलला घेऊन त्या रूममध्ये येते। दार उघडून बघते तर समोर कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात। ते बघून तिला मोठा धक्काच बसतो। ती जोरात ओरडते अद्वैत। तेव्हा लगेच कला आणि अद्वैत खडबडून जागे होतात आणि धाडकन उठून उभे राहतात आणि समोर आईला बघून त्यांना मोठा धक्काच बसतो। सरोजला मात्र खूपच दोघांचा राग आलेला असतो। कारण अद्वैतला कलापासून ती लांब ठेवण्याचा प्रयत्न करते तेवढाच अद्वैत कलाच्या जवळ जात असतो आणि तिने कलाला सांगितलेलं असतं की तू माझ्या मुलाच्या कधीच जवळ जायचं नाही। तरीसुद्धा कला ही अद्वैतच्या जवळ गेलेली असते। त्यामुळे सरोजच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते। पण अद्वैत आणि कला हे सर्व नशेत होते। त्या दोघांना माहीतच नव्हतं आणि सरोजला देखील माहीत नव्हतं की ते नशेत एकमेकांच्या जवळ आले होते। राहुल मात्र त्या गोष्टींचा फायदा घेत असतो। राहुल मुद्दाम सरोजला अजून चढवत असतो। तिचे कान भरत असतो। आता सरोजला खूपच राग आलेला आहे। सरोज लगेच तिथून रागाने निघून जाते। तिच्या पाठोपाठ अद्वैत देखील जातो। आता कलाला धक्काच बसलेला आहे। आता काय करायचं, नक्की काय झालं, आता काय बोलायचं यांना। तर आता घरी आल्यावर सरोज कलाचा चांगलाच पाणउतारा करणार आहे। तेव्हा अद्वैत कलाची बाजू घेईल का आणि आईला सरोजला चांगलेच बोल लावेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।